नेहमीप्रमाणेच आमच्या सर्व स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती स्वागत आहे। आणि आज इयत्ता 5वी साठी स्कॉलरशिपचं गणिताचं लेक्चर आपण घेऊन आलेलो आहोत। अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी यावरील तुमच्या मार्गदर्शिकेतले प्रश्न नेमके कसे सोडवायचे, त्यानंतर परीक्षेला विचारलेले जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे, या सगळ्या काही गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला, आपल्याला सुरुवातीला काही माहिती घेणं खूप गरजेची आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब तेवढं करून ठेवायचं आहे। तर बघा, अंकांची स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपल्याला काळजीपूर्वक पहिलं समजून घ्यायचं आहे। पण त्या अगोदर थोडंसं जरा इकडे या, ते म्हणजे काय तर सुरुवातीला आपल्याला दर्शनी किंमत म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मला माहीत आहे तुम्ही सगळेजण 5वीला आहात आणि अशा शब्दांमुळे खूप सारं कन्फ्युजन तुमचं होतं। पालकांना, शिक्षकांना जरी वाटत असलं तरी विद्यार्थ्यांना दर्शनी किंमत, स्थानिक किंमत यामध्ये गोंधळ होतो हे मला माहीत आहे। आता दर्शनी याचा अर्थ दर्शन, आपण दर्शन कोणाचं घेतो बरं बेटा, मला सांगा। एखाद्या देवळामध्ये गेलो तर देवाचं दर्शन आपण घेतो, पण सगळ्यात अगोदर दर्शन आपण घ्यायला पाहिजे ते आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्यायला पाहिजे। आई वडिलांचं दर्शन घेऊनच आपण कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे। परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपण आई वडिलांचं दर्शन घेत असतो। बघा, तुम्ही अगोदर दर्शन घेतलं समजा कोणाचं, तर वडिलांचं घेतलं। कोणाचं घेतलं? वडिलांचं घेतलं किंवा आईचं घेतलं। अगोदर कोणाचं घेतलं तर अगोदर वडिलांचं घेतलं, नंतर आईचं घेतलं। वडिलांचं दर्शन घेतलं म्हणजे ज्यांचं दर्शन आपण घेतो ते कोण आहेत? वडील। ज्या आईचं आपण दर्शन घेतो ती कोण आहे? आई। एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलो, तिथे दर्शन घेतलं तर महादेवाचं दर्शन घेतलं असं आपण म्हणतो, गणपतीचं दर्शन घेतलं असं आपण म्हणतो, हो की नाही? तर म्हणजे कुणाचं घेतलं? वडिलांचं घेतलं। इथे आपण वडिलांचं दर्शन घेत असताना म्हणणार आहे का मी आईचं दर्शन घेतलं? आईचं दर्शन घेत असताना म्हणणार आहे का मी वडिलांचं दर्शन घेतलं? तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेलात आणि म्हणणार आहात का मी गणपतीचं दर्शन घेतलं? असं नाही म्हणणार। म्हणजे ज्यांचं दर्शन घेतलं त्यांचंच नाव तुम्ही घेणार आहात। आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, आता मात्र विसरायचं नाही। दर्शनी म्हणजे दर्शन, कोणाचं दर्शन तर आपल्याला अंकांचं दर्शन घ्यायचं गणितामध्ये। अंक किती आहेत गणितामध्ये? फक्त आहेत 10। किती आहेत? 10। कोणते? तर पहिला अंक आहे आपला 0, इथपासून सुरुवात करायची। आर्यभट्ट, आला लक्षात? 0, देन 1 2 3 4 5 6 7 8 9 असे तुमच्याकडे एकूण टोटल 10 अंक आहेत। म्हणजे हा 0 म्हणजे याला 0च म्हणायचं आहे आपल्याला, दुसरं काहीच नाही म्हणायचं। याचं दर्शन 0, याचं दर्शन 1, याचं दर्शन 2, याचं दर्शन 3, याचं दर्शन 4, या पद्धतीने। आणि 10च तर आहेत आपले, हे देवच म्हणा आपले, आलं लक्षात? हेच आपले देव, गणिताचे देव कोणते? हे 10 अंक म्हणजे आपले देव। आणि मग ते संख्येमध्ये कुठेही असू द्या, आता इथे एक संख्या दिलेली आहे, केवढीही मोठी संख्या असू द्या, त्यामध्ये आता हे 3 आहेत ना, मग दर्शन काय त्याचं? 3च, वेगळं काहीच नाहीये। दर्शनी किंमत किती? तर 3। दर्शनी किंमत किती? तर 3। दर्शनी याचा अर्थ दर्शन आठवा, आणि याची दर्शनी किंमत 6, याची दर्शनी किंमत 8, याची दर्शनी किंमत 4च, आलं लक्षात? याला दर्शनी किंमत म्हणायचं। आणि हा दर्शनी किंमत हा शब्द कायमस्वरूपी लक्षातच ठेवायचा, याला म्हणायचं दर्शनी। एवढं सोपं आहे दर्शनी। दर्शनी मग दर्शनी झालं आपलं। मग दर्शनी झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे स्थानिक किंमत म्हणजे काय। आता इथून पुढं मात्र काळजीपूर्वक लक्षात घ्या, इथे एक संख्या दिलेली आहे, अंकांची स्थानिक किंमत। बघा, कोणत्याही संख्या जी बनते ते अंकांपासून बनते आणि त्या अंकाला स्थानानुसार किंमत दिलेली असते। आता स्थानानुसार म्हणजे काय, एवढा अवघड कशाला, तर स्थान कशाला म्हणायचं हे आपण सुरुवातीला बघूयात। आता उदाहरणार्थ मी तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून हे लेक्चर घेत आहे, मी कोणत्या तरी स्थानावर आहे ना, स्थानावर आहे म्हणजे कशावर आहे रे, एखाद्या ठिकाणी आहे। तुम्ही मला कुठून तरी बघत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात, तुम्ही एखाद्या तुमच्या विशिष्ट गावात आहात। मी सिंदखेड राजा येथे आहे
मग मी इथून तुमच्यासोबत संवाद साधतोय, मी माझ्या ठिकाणावर आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणावर आहात आणि ठिकाण याचाच अर्थ आहे स्थान. मग या अंकांचं सुद्धा संख्येमध्ये काहीतरी स्थान आहे आणि त्या स्थानानुसार ठरणारी किंमत तिलाच आपण म्हणायचं आहे स्थानिक किंमत. दर्शनी म्हणजे जे दिसते तेच, जे आहे आपल्या समोर तेच, आणि स्थानिक किंमत म्हणजे तो अंक कोणत्या स्थानावर आहे, कोणत्या स्थानावर आहे. आपण सुद्धा आता स्थान समजून जर घ्यायचं असेल तर तुम्ही दररोज तुमच्या शाळेमध्ये परिपाठाला म्हणजे असेंब्लीला रांगा तयार करता. फॉर एक्झाम्पल, इथे तुमच्या शाळेचं स्टेज आहे, सगळ्याच शाळेला स्टेज असेलच असं नाही, तर इथे समजा तुमचे गुरुजी किंवा टीचर्स उभे आहेत आणि तुमच्या या पद्धतीने रांगा तयार झालेल्या आहेत, या पद्धतीने रांगा तयार झालेल्या आहेत. बघा, अशा या पद्धतीने तुम्ही रांगा बनवलेल्या आहेत. आता हा जो आहे हा कोणत्या स्थानावर आहे बरं? गुरुजींकडून किंवा सरांकडून पहिल्या स्थानावर आहे. हा सेकंड विद्यार्थी दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर, चौथ्या स्थानावर, पाचव्या स्थानावर. अशा पद्धतीने मुलं रांगेत उभी राहतात की नाही बरं? तुम्ही रांगेतच उभी राहता ना. तर असेंब्लीच्या वेळेला म्हणजे परिपाठाच्या वेळेला तुम्ही असे रांगेत उभे राहता. माझा पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर, पाचवा नंबर, असे 10-10च्या 15-15 विद्यार्थ्यांच्या जशी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या असेल त्यानुसार अशा रांगा बनलेल्या असतात, उंचीनुसार रांगा तयार झालेल्या असतात. मग आता तशीच रांग यांची आहे, बाकी काहीच नाहीये. अशीच रांग यांची बनवलेली आहे. आपण फक्त अशा उभ्या लाईनी तयार करतो, यांची आडवी लाईन बसवू. आता यांना बसवून टाकू आपण एका रांगेमध्ये. बघा बरं, एवढी मोठी एक संख्या दिलेली आहे आपल्या समोर. आता यांना बसवायचं यांच्या ठिकाणावर आपल्याला. येथे लक्षात बघा, आता हा जो काही राईट साईडचा आहे म्हणजे उजव्या बाजूचा 3 आहे, तो मी लिहिणार आहे इथे एककच्या ठिकाणी. ए म्हणजे एकक, ए म्हणजे एकक. त्यानंतर हा 9 जो आहे तो लिहिणार मी द च्या खाली म्हणजे दशक, दशक. त्यानंतर 4 लिहिणार मी शतकच्या खाली. हा 8 लिहिणार मी हजारच्या खाली. त्यानंतर 6 लिहिणार मी 10,000च्या खाली. 5 लिहिणार आहे लक्षच्या ठिकाणी. 1 लिहिणार आहे दशलक्षच्या ठिकाणी. 3 लिहिणार आहे मी कोटीच्या ठिकाणी. 7 लिहिणार आहे दशकोटी आणि 2 लिहिणार आहे अब्जच्या ठिकाणी. अशी ही संख्या आहे. मग आता बघा, ए म्हणजे एकक, द म्हणजे दशक, श म्हणजे शतक, ह म्हणजे हजार, दह म्हणजे 10,000, ल म्हणजे लक्षम, दल म्हणजे दशलक्षम, कोटी, दशकोटी आणि अब्ज. इथपर्यंतच्या संख्यांवरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या पुढच्या संख्यांवर तुम्हाला प्रश्नच विचारले जात नाही, त्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच राहत नाही. हे आपल्याला आता काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे. कसं समजून घ्यायचं? तर 3चं हे स्थान कुठे आहे? तर 3चं स्थान कुठे आहे? एकक या जागेवर आहे. आता काळजीपूर्वक बघा, ये म्हणजे मी काय म्हटलेलं आहे? एकक असं म्हटलेलं आहे. एकक याचा अर्थ नेहमी एक असा असतो. काय असतो? एक. एकक म्हणजे एक. त्यानंतर दशक, द म्हणजे दशक, द म्हणजे काय? तर दशक. आणि दशक म्हणजेच 10, दशक म्हणजे 10. त्यानंतर श म्हणजे शतक, श ला मी शतक असं म्हटलेलं आहे. आणि शतक म्हणजेच 100, शतक म्हणजे 100. त्यानंतर ह म्हणजे हजार, ह म्हणजे काय? हजार. आणि हजार म्हणजेच 1 वरती 3 शून्य. या पद्धतीने तुम्ही पुढे पुढे जाणार आहात. एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे 1000. मग दह म्हणजे काय? दह याचा अर्थ आहे 10,000. याचाच अर्थ 1 वरती 4 शून्य म्हणजेच 10,000, 10,000 असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. त्यानंतर ल म्हणजे लक्ष, ल म्हणजे काय? तर लक्ष. आणि लक्ष मध्ये 1 वरती 5 शून्य असतात. याला म्हणायचं 1 लक्ष. काय म्हणायचं? 1 लक्ष. त्यानंतर दशलक्ष म्हणजे काय? 1 वरती 6 शून्य. त्यानंतर कोटी म्हणजे काय? तर 1 वरती 7 शून्य. बघा, कोटी
1 वरती 7 शून्य, दशकोटी म्हणजे 1 वरती 8 शून्य आणि अब्ज म्हणजे 1 वरती 9 शून्य. इथपर्यंतचे म्हणजे 10 अंकी संख्या पर्यंतचेच उदाहरणं आपल्याला विचारले जातात. मग आपल्याला स्थानिक किंमत कशी ठरवायची हे आता काळजीपूर्वक पुन्हा एकदा समजून घ्यायचं आहे. काय असतं की हे 3 जे आहेत हे 3 कोणत्या ठिकाणावर आहेत तर एककच्या ठिकाणावर आहेत. म्हणजेच 3 हे एककच्या ठिकाणावर आहेत. म्हणजे या 3ची स्थानिक किंमत किती आहे तर 3 गुणिले 1 म्हणजे 3च आहे. किती आहे 3च आहे. त्यानंतर या 9ची स्थानिक किंमत किती आहे तर 9 हा दशक या स्थानावर आहे आणि दशक म्हणजे 10. याचाच अर्थ 9 गुणिले 10 म्हणजे 9ची स्थानिक किंमत ही 90 एवढी आहे. येतंय लक्षात. आता तुम्हाला पुढे पुढे सोपं जाईल. हा 4 जो आहे 4 कोणत्या स्थानावर आहे सर आमचा 4 हा शतकच्या स्थानावर आहे आणि आम्हाला माहिती आहे शतक म्हणजे 100 म्हणून 4 गुणिले 100 याचाच अर्थ 4ची स्थानिक किंमत सर आमची 400 झालेली आहे. समजतंय. आता तुम्हाला कळालं 8 हा कोणत्या स्थानावर आहे तर सर 8 हा आमचा 1000च्या स्थानावर आहे आणि 8 गुणिले 1000 याचा अर्थ 8000 होतो हेही आम्हाला माहिती आहे. म्हणून तर आम्ही स्कॉलर आहोत आणि स्कॉलरशिपची एक्झाम देणार आहोत. त्यानंतर 6 कुठे आहे तर 6 आमचा सर 10,000 किंवा 10,000च्या स्थानावर आहे आणि आम्हाला माहिती आहे की 10,000 म्हणजे 1 वरती 4 शून्य. असे स्कॉलर विद्यार्थी पाहिजेत आणि 6 गुणिले 10,000 याचाच अर्थ 60,000 होतो. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो की या 3ची स्थानिक किंमत किती आहे तर 3 आहे. 9ची स्थानिक किंमत किती आहे तर 90 आहे. 4ची स्थानिक किंमत किती आहे तर 400 आहे. 8ची स्थानिक किंमत किती आहे तर 8,000 आहे. 6ची स्थानिक किंमत किती आहे तर 60 लाख आहे, 60,000 आहे. त्यानंतर या 5ची स्थानिक किंमत किती असेल तर 5 गुणिले 1 लाख याचाच अर्थ 5 लाख ही सर आमची या 5ची स्थानिक किंमत असणार आहे. मग या 1ची स्थानिक किंमत किती असणार आहे. 1 दल म्हणजे 1 दशलक्ष 10 लक्ष या 1ची स्थानिक किंमत असणार आहे. 3 कोटी या 3ची स्थानिक किंमत असणार आहे सर आमची 7 दशकोटी म्हणजे 70 कोटी ही या 7ची स्थानिक किंमत असणार आहे आणि 2 अब्ज ही आमच्या या 2ची स्थानिक किंमत असणार आहे. सर आम्हाला कळालं हो कळालं ना. आता बेटा चला आता थोडंसं आपल्याला पुन्हा एक टॉपिक पाहायचा आहे. विस्तारित मांडणी हा एक शब्द आहे बघा. दर्शनी झालं, स्थानिक झालं, आता विस्तारित म्हणजे काय तर विस्तारित म्हणजे आता आपण पाहिलं होतं हे एकत्र मांडणी आहे. एकत्र मांडणी आहे. याला विस्तारित करायचं कसं करायचं सर मग विस्तारित. आता मला सांगा तुम्ही ही 4 अंकी एक संख्या आहे 6548. हिचं वाचन बेटा तुम्हाला नक्कीच करता येत असेल. 4 अंकी संख्या 5 अंकी संख्यांपर्यंतचं वाचन तुम्हाला नक्कीच करता येत असेल. बघा 8 हा कोणत्या स्थानावर आहे एककच्या स्थानावर आहे. 4 हा कोणत्या स्थानावर आहे दशकच्या स्थानावर आहे सर तो. 5 हा कोणत्या स्थानावर आहे तर तो शतकच्या स्थानावर आहे आणि 6 हा कोणत्या स्थानावर आहे आमचा तर तो 1000च्या स्थानावर आहे. मग सुरुवात करूयात सर आम्ही इथून 6 गुणिले किती 1000च्या स्थानावर आहे म्हणजे 6 गुणिले 1000. यानंतर तुम्ही अधिकचं चिन्ह देणार आहात कारण पुढचा अंक बदलला आमचा सर. 5 हा अंक आहे आणि 5 कोणत्या स्थानावर आहे आमचा तर 5 हा आमचा शतकच्या स्थानावर आहे. म्हणून 5 गुणिले 100 असं आम्ही त्याला लिहितो कारण आम्ही मागे तेच पाहिलेलं आहे. त्यानंतर 4 हा कोणत्या स्थानावर आहे अंक बदलला म्हणून आम्ही अधिकचं चिन्ह दिलं सर आणि 4 हा दशकच्या स्थानावर आहे म्हणून त्याला आम्ही 4 गुणिले 10 असं लिहितो सर आणि अंक बदलला म्हणून 8 गुणिले एककच्या स्थानावर आहे म्हणून त्याला 1 लिहितो सर.
या पद्धतीने विस्तारित मांडणी करत असताना आम्ही डाव्या बाजूचा पहिला अंक सुरुवातीला घेतला, त्यानंतर त्याच्या शेजारचा अंक हा घेतला, त्यानंतर त्याच्या शेजारच्या उजव्या बाजूचा अंक घेतला आणि शेवटी राहिलेला अंक घेतला. हे जे स्थान आहे ते हजाराचं स्थान आहे, हे जे स्थान आहे ते शतकाचं आहे, हे जे स्थान आहे ते दशकाचं आहे आणि हे जे स्थान आहे ते एककाचं आहे. या मांडणीला म्हणायचं आहे विस्तारित मांडणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, असे जर गुणाकार येत असतील तर बघा, एक वरती किती शून्य आहेत, गुणाकार कसे करायचे असतात, असे सोपे सोपे गुणाकार असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत असेल, पण इथे काही विद्यार्थ्यांना जर माहिती नसेल तर कच्च्या कामावरती असे गुणाकार करण्याची काही एक आवश्यकता नसते. शून्य किती आहेत ते शून्य जसे आहेत तसेच लिहा. 6 एक किती होतात, 6 म्हणजे 6 गुणिले 1000 किती झाले, 6000 झाले सर आमचे. अधिकचं चिन्ह जसं आहे तसंच द्या. 5 गुणिले 100 शून्य किती आहेत, 2 आहेत, जसे आहे तसेच दिले. 5 एक 5 होतात, 500. अधिकचं चिन्ह जसं आहे तसंच द्या. इथे शून्य हा एकच आहे, 4 एक 4 होतात म्हणजे 40 झाले. आणि तुम्हाला 8चा पाढा 1 पर्यंत येतो, 8 एक 8. ही झाली सर आमची विस्तारित मांडणी. आता बालमित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर 6000 अधिक 500 अधिक 40 अधिक 8 या 4 संख्यांची जर बेरीज करून बघितली ना, तर ती बेरीज किती येणार असते, 6548. कारण आपण याच संख्येचं विस्तारित रूप इथे लिहिलेलं आहे. येतंय लक्षात. आता चला बरं पुढे मला जायचंय सर. कुठे जायचं, तर ही संख्या आहे हिचं वाचन करायला शिका. बघा, एकक दशक शतक सोडून द्या, त्यानंतर कॉमा द्या. 2 अंकांनी मिळून तयार होणारी ही संख्या आहे 87. मग एकक दशक शतक नंतर 1000 आणि 10,000चा गट तयार होतो, म्हणून त्याला म्हणायचं 87,000. असं संख्या वाचन आलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांची खूप सारी अडचण होते, मलाही माहिती आहे, कारण मी जवळून विद्यार्थ्यांना बघतो, संख्या वाचनामध्ये अडचणी होतात मुलांच्या. 87,659 अशी ही संख्या आहे आणि या संख्येला तुम्हाला लिहायचंय विस्तारित रूपामध्ये. मग मला सांगा, हे 8 कुठे आहेत? 8 हे आहेत सर आमचे 10,000 या स्थानावरती. 8 गुणिले 10,000 याचा अर्थ काय, 1 वरती आमचे 4 शून्य म्हणजे 10,000 होतात सर. 8चं काम झालं. त्यानंतर अधिक द्या, कारण अंक बदललेला आहे. 7 हे आमचे 1000च्या स्थानावर आहेत सर. 1000 म्हणजे 1 वरती 3 शून्य. 7चं काम झालं. अधिक अंक बदलला म्हणून 6 गुणिले 100 देन अधिकचं चिन्ह द्या. त्यानंतर 5 गुणिले 10 आणि शेवटी अधिक देऊन शेवटचा अंक आहे आमचा 9 गुणिले 1. ही झाली आमची विस्तारित मांडणी सर. मग गुणाकार करणं आता सोपं जातंय तुम्हाला. किती शून्य आहेत, 1 2 3 4, 8 एक 8. देन किती शून्य आहेत, 1 2 3, 7 एक 7. गुड. या पद्धतीने 0 0 द्या, 6 एक 6. देन अधिकचं चिन्ह, 1 शून्य आहे, 5 एक 5 आणि 9 एके 9. या पद्धतीने विस्तारित मांडणी तुम्हाला करता येणं गरजेचे आहे. विस्तारित मांडणी जर दिली असेल तर संख्या निर्माण करता येणं गरजेचे आहे. बघा आता त्यानंतर एक शेवटचं इथलं उदाहरण मी घेतो. मधलं उदाहरण बेटा तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, तर इथे मला 9,04,563 ही संख्या दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ 9 गुणिले 1 लक्ष म्हणजेच 9 लक्ष. बरोबर आहे. आता मी हे का उदाहरण तुम्हाला घेतलेलं आहे, त्यानंतर अधिक 0 गुणिले किती, हे 0 हे 10,000च्या स्थानावर आहेत, म्हणून 0 गुणिले 10,000. विस्तारित मांडणी करतोय बेटा आपण. 4 गुणिले 1,000, 4 गुणिले 1,000. त्यानंतर
5 गुणिले 100, 5 गुणिले 100 अधिक 6 गुणिले 10 अधिक 3 गुणिले 1, 3 गुणिले 1. ही झाली सर आमची विस्तारित मांडणी. हे उदाहरण का घेतलं? बऱ्याच मुलांना अशा ठिकाणी अडचण येते, सर जर शून्यने 10,000ला गुणलं तर काय होईल? त्याचं उत्तर बेटा शून्यच येतं. म्हणजे तुम्ही याचं विस्तारित रूप लिहित असताना कसे लिहिणार आहात? तर 9 लक्ष अधिक 0 अधिक 4,000 अधिक 500 अधिक 60 अधिक 3 या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात याचं उत्तर. येतंय लक्षात? म्हणून हे एक उदाहरण सोडवलेलं घेतलेलं आहे. त्यानंतर हे उदाहरण तुम्ही मात्र सॉल्व्ह करायचं आहे. आणि आता आपल्याला जायचंय पुढे. स्वाध्याय 3.1 हा आपल्याला सोडवायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ज्या गोष्टी या मन लावून काळजीपूर्वक ऐकल्या असतील त्या विद्यार्थ्यांना हा स्वाध्याय काहीच कठीण जाणार नाही याची मी खात्री देतो. बघा बरं, आता संख्या दिलेली आहे आपल्याला 80,000. किती दिलेले आहेत? 80,341. ही एक संख्या दिलेली आहे. आणि बेटा आतापासून एक सवय लावायची, प्रश्न हा नीट आणि काळजीपूर्वकच वाचायचा, तरच आपल्याला उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. काय म्हटलेलं आहे? 80,341 या संख्येमध्ये 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आपल्याला आलं स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानानुसार ठरणारी किंमत. कोणाची? तर 0 आणि 1 यांच्या स्थानिक किमती आम्हाला शोधायच्या आहेत सर, आणि त्यांची बेरीज करायची आहे. मग 0ची स्थानिक किंमत आताच आपण पाहिलं, 0 कोणत्याही स्थानावर असला तरी त्याची स्थानिक किंमत किती येते? 0ची स्थानिक किंमत किती असणार आहे सांगा बरं मला? 0 गुणिले 1000. या 0ला तुम्ही कितीही हजाराने गुणा, काही फरक पडत नाही, त्याचं उत्तर नेहमी काय येणार आहे? 0च येणार आहे. 1ची स्थानिक किंमत किती आहे बेटा? तर 1 हा कोणत्या स्थानावर आहे? 1 हा एककच्या स्थानावर आहे, म्हणजे 1 गुणिले 1 किती होणार आहे? 1च होणार आहे. आणि आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे? या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज करा यांची. मग बेरीज किती होणार आहे? 0 अधिक 1. 0 मध्ये 1 मिळवला तर किती होतो? तर 1च होतो. म्हणून उत्तर काय आलेलं आहे तुमचं? 1 आलेलं आहे. मग उत्तर 1 आलेलं आहे याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 2 इथे उत्तर दिलेलं आहे तुमचं. म्हणून याचा अचूक पर्याय काय होणार आहे? पर्याय क्रमांक 2 होणार आहे. उत्तर जरी 1 असलं तरी पर्याय क्रमांक 2 मध्ये ते उत्तर दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, काय दिलेलं आहे इथे? 715 आणि इथे आम्हाला दिलेले आहेत आकाशातील तारे. बघा म्हणजे स्टार दिलेले आहेत. 715 स्टार. आता बघा, जर असं उदाहरण आलं याचा अर्थ काय आहे? हा स्टार कोणत्या स्थानावर आहे? एककच्या स्थानावर आहे. त्यानंतर हा स्टार कोणत्या स्थानावर आहे? तर दशकच्या स्थानावर आहे. याचाच अर्थ हा जो 5 आहे तो कोणत्या स्थानावर आहे बरं? शतकच्या स्थानावर आहे. आणि हा जो 1 आहे तो कोणत्या स्थानावर आहे? मग हजारच्या स्थानावर आहे. आणि हा जो 7 आहे तो 10,000च्या स्थानावर आहे. येतंय लक्षात? स्टार दिलेले आहेत याचा अर्थ त्या स्थानावर कोणता तरी अंक आहे. एकक स्थान, दशक स्थान या पद्धतीने हे समजून घ्या अगोदर. या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 27 आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? बघा, या स्टारच्या जागी जो अंक आहे तो कसा आहे? समान आहे. समान म्हणजे काय? सारखा म्हणजे कोणताही एकच अंक आहे. कोणताही एकच अंक आहे. जर समजा या स्टारच्या ठिकाणी 1 असेल तर इथेही काय असणार आहे? 1च असणार आहे. मग मला सांगा तुम्ही की या स्टारच्या जागी कोणता अंक असेल की त्यांचा फरक म्हणजे काय बेटा? फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. आता बघा बरं, तुम्ही जर सरळ विचार जरी केला की मी समजा स्टारच्या जागेवर 1 घेऊन बघतो. आता स्टारच्या जागेवर समजा मी जर 1 घेऊन बघायचं ठरवलं, स्टारच्या जागेवर मी असा 1 घेतला, या स्टारच्या जागेवर 1 घेतला, या स्टारच्या जागेवरही मी 1 घेणार आहे. आता तुम्ही काय करणार आहात? यांचा फरक काढणार. सर मग यांचा फरक आम्ही काढायचा तरी कसा?
बेटा मग आपण पाठीमागे जे बघितलेलं आहे विस्तारित रूप करायचं असतं, ते कोणत्या स्थानावर आहे ते बघायचे असतात आणि त्यानुसार फरक काढायचा असतो. आता समजून घ्या अगोदर कसा फरक काढायचा तो बघा. हा एक कोणत्या स्थानावर आहे बरोबर? एककच्या, म्हणजेच 1 गुणिले 1 म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे? या एकची तर 1 आहे. हा एक कोणत्या स्थानावर आहे? तर 1 गुणिले 10, तो दशकच्या स्थानावर आहे, म्हणजे त्याची किंमत किती आहे? 10. आता फरक कसा काढायचा सर? आम्हाला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. वजाबाकी तुम्ही शिकलेले आहात. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या कोणती आहे? 10 आहे सर आमची. लहान संख्या 1 आहे आमची. मग करा बरं वजाबाकी. 10 वजा 1 किती आलं उत्तर तुमचं? सर आमचं उत्तर आलं 9. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? 9 उत्तर पाहिजे का आपल्याला? नाही. आपल्याला उत्तर काय पाहिजे? तर सर आमचा फरक आला पाहिजे 27, म्हणजे आमचं उत्तर आलं पाहिजे 27. बरं आता मला सांगा तुम्ही, जर समजा तुम्ही इथे 27 उत्तर केव्हा येऊ शकतं? कशामधून काय वजा केले तर 27 येऊ शकतात? याचा थोडा जरी विचार केला की इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, म्हणजे समान अंक आहे. जर आपण इथे 3 ठेवले, इथे 3 ठेवले, या 3ची स्थानिक किंमत किती होणार आहे सर? तर 3 होणार आहे. याची स्थानिक किंमत किती होणार आहे आमची? तर 30 होणार आहे. बघा बरं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, म्हणजे 30 मधून तुम्ही जर 3 वजा जर केले तर उत्तर काय येतं तुमचं? 27 येतं. किती येतं? 27 येतं. या पद्धतीने उदाहरणं सोडवणं गरजेची असतात. म्हणजे तुमचा इथे अंक आहे 3, इथेही अंक आहे 3, म्हणजे स्टारच्या जागेवर तुमचा अंक कोणता पाहिजे? सर आम्हाला 3 हा अंक पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला पुढे जायचंय. या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलेलं आहे? पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? विद्यार्थी बालमित्रांनो, मला तुम्ही सांगा की कोणतीही संख्या जरी दिलेली असेल, पहिला पर्यायातील मी संख्या घेतो. ही एक संख्या आहे 54,389. जरी 9 हा अंक सगळ्यात मोठा अंक असला तरी त्याचं स्थान कुठे आहे बेटा? एककच्या ठिकाणी आहे. म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे? 9 गुणिले 1 म्हणजेच 9 एवढीच आहे की नाही? फक्त 9 ही याची स्थानिक किंमत आहे. 8 हा कोणत्या स्थानावर आहे बरं? 8 हा दशकच्या स्थानावर आहे, म्हणजे याची किंमत 80 आहे. वास्तवात 9 हा अंक जरी मोठा असला तरी स्थानानुसार 8ची किंमत ही जास्त आहे. जसजसं आपण डावीकडे जाणार आहोत तसतशी अंकाची स्थानिक किंमत ही वाढत जाणारी असणार आहे. आणि जसजसं आपण संख्येमध्ये उजवीकडे जाणार आहोत तसतशी अंकाची स्थानिक किंमत ही कमी होत जाणारी असणार आहे. मग आता मला सांगा, प्रश्न काय विचारला? पुन्हा एकदा प्रश्नाकडे या. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? मग कमी कुठे असणार आहे? जर तो अंक जेवढा जास्तीत जास्त उजवीकडे असेल तेवढी किंमत कमी. इथे सगळ्यात डाव्या बाजूला आहे, होणार आहे का उत्तर आमचं? नाही होणार आहे. एकक स्थानावर आहे, म्हणजे सगळ्यात कमी मला इथेच दिसते. याची किंमत इथं 5च आहे. किती आहे? 5च आहे. इथे मात्र ती 50,000 आहे. किती आहे? 50,000 आहे. इथे किती आहे? तर इथे 5,000 आहे. मग इथे किती आहे? तर इथे 500 आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 500 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्येच ती फक्त 5 एवढी आहे, म्हणून अचूक उत्तर आमचं पर्याय क्रमांक 2 आहे. अतिशय सोप्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यासाठी घेणं सुरू आहे हे लेक्चर. आलं लक्षात? कारण यासोबत तुम्हाला ज्ञान मिळणं गरजेचं आहे बेटा. स्कॉलरशिप मिळवाच, पण स्कॉलरशिप सोबत ज्ञान मिळवून ठेवा. येतंय लक्षात? बघा आता पुन्हा स्टार आलेले आहेत आणि हे स्टार तुमची पाठलाग सोडणार नाही स्कॉलरशिप होईपर्यंत. या स्टारला काही घाबरायचं नाही, कारण हे स्टार आपले फ्रेंड झाले पाहिजेत. काय झाले पाहिजेत? फ्रेंड्स झाले पाहिजेत. बघा 7 दिलं, स्टार दिलं, 2 दिलं, स्टार दिलं. स्टार जरा व्यवस्थित काढूयात काय आपण? हा असा काढूयात स्टार. बर, म्हणजे ही जी संख्या आहे ही 4 अंकी संख्या आहे.
आला लक्षात. आता या स्टारला पण आपण काय म्हणायचं, अंकच म्हणायचं बरं थोड्या वेळासाठी, उदाहरण सोडवेपर्यंत. 4 अंकी संख्या आहे म्हणजे एकक स्थानावर कोणता तरी अंक आहे, शतक स्थानावर कोणता तरी अंक आहे. या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत, आले की नाही दर्शन घ्यायला, दर्शनी किंमत कशी आहे, समान आहे. दर्शनी किंमत कशी आहे, समान आहे. दर्शनी किंमत समान आहे याचा अर्थ काय आहे, इथे जो अंक आहे तोच अंक इथे आहे. वडील आहे तर वडीलच आहे, आई आहे तर आईच आहे, महादेव आहे तर महादेवच आहे, आणि गणपती आहे तर गणपतीच आहे. आला लक्षात. इथं जर समजा एक असेल तर इथेही एकच असणार आहे, 2 असेल तर इथेही 2च असणार आहे. याचा अर्थ असा आहे की दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. स्थानिक किमतीतील फरक किती आहे, 0 आहे. आता बेटा मला तुम्ही एक सांगा, साधा साधा जरी विचार जरी आपण केला तरी सुद्धा की कोणत्याही मोठ्या संख्येतून एखादी लहान संख्या वजा केली तर त्याचं उत्तर कधी 0 येतं का बरं, नाही येत. इथेच आपल्याला कळून जातं की या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे, 0 हाच अंक असणार आहे. कारण का आपण पर्यायांकडे सध्या जातही नाहीये. कारण तुम्ही जर इथे 1 जर लिहिला तर शतक स्थानावर याची किंमत, आता आम्हाला माहित झालं सर याची किंमत 100 होते, याची किंमत ही 1च होते. 100 मधून आम्ही 1 जरी वजा केला तरी 99 राहणार आहे. याची किंमत जर समजा इथे 2 जर घेतला तर याची किंमत 200 होणार आहे, याची किंमत 2 होणार आहे. 200 मधून 2 वजा केले तर 198 राहतात सर आमचे. म्हणजे 0 मधून जोपर्यंत 000 म्हणा, याला 000 म्हणा, काही अडचण नाही. यातून जर आम्ही हा 0 वजा केला तर याचं उत्तरच 0 येणार आहे. फरक आम्हाला 0 पाहिजे, म्हणजे कोणता 0 हा अंक इथे असणार आहे. हा पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर त्यासाठी होणार आहे. पुढे जायचंय आम्हाला. काय आहे पुढे, संख्या वाचन करा बेटा चांगलं. 5 अंकी संख्या दिलेली आहे. 5 अंकी संख्या दिली तर 3 अंक सोडून द्यायचे. 1000 10,000 मिळून हे 58 आहेत, म्हणून 58,000 आणि 279 संख्या वाचन आलं पाहिजे. बघा 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा. आता 10,000 कुठे आहेत हे पटकन लक्षात आलं पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 ठिकाणी कोण आहे आमचा, 5 आहे. कोण आहे, 5 आहे. 10,000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानावर कोण आहे आमचा, हा 2 आहे. शतक स्थानावर आमचा 2 आहे. शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. दर्शनी विचारलेला आहे. दर्शन घेत असताना जे आहे तेच आहे. स्थानिक याचा अर्थ काय, स्थानानुसार ठरवायचं आहे. दर्शनी किमतीचा गुणाकार, दर्शन किती आहे बाबा आपलं, 5 आहे. यांचं दर्शन किती आहे, 2 आहे. मग या दोघांचा गुणाकार सर किती होईल, तुम्हाला येतं बेटा हे 5 दोन्ही 10 होतात. किती होतात, 10 होतात. किती होतात, 10 होतात. दर्शनी किमतीचा गुणाकार किती, शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार विचारलेला आहे त्यांनी. बघा काय म्हटलेलं आहे की स्थानिक किमती, हा इथे बघा बरं, इथे जरा काळजीपूर्वक बघा, थोडस दिसायला अडचण झाली की 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा, इथे स्थानिक किमतीचा म्हटलेला आहे बेटा, हे लक्षात घ्या. कोणाचा, 10,000च्या स्थानिक किमतीचा. मग याची स्थानिक किंमत किती आहे, तर याची स्थानिक किंमत आहे 50,000. किती आहे, 50,000. 50,000 आणि शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत, शतक स्थानावर कोण आहे, 2 आहेत. याची दर्शनी किंमत घ्यायची. दर्शन म्हणजे काय, तर 2 यांचा गुणाकार तुम्हाला करायचा सांगितलाय त्यांनी. म्हणजे 0 0 0 0 5 दोन्ही 10, 1 वरती 5 शून्य म्हणजे 1 लक्ष. बघा कुठे आहे 1 लक्ष, 1 वरती 5 शून्य आमचे पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून प्रश्न काळजीपूर्वकच वाचायचे असतात. इथे स्थानिक किमतीचा म्हटलेला आहे आणि इथे मात्र दर्शनी किमतीचा म्हटलेलं आहे. या पद्धतीने सोडवावं लागेल आपल्याला. पुढे जायचंय आणखी. आता इथे 2 प्रश्न आपण ह्या एकाच स्लाइडला घेतलेले आहेत. बघा काय म्हटलेलं आहे, 34 लक्ष 34 लक्ष देन
2 दह, 2 दह, 4 ह, 5 श, 2 द आणि 5 ए. यापासून बनणारी संख्या कोणती? आता बघा संख्याच बनून गेली आपली 34 लक्ष. 34 लक्ष. 2 दह म्हणजे काय? 2 10,000. 10,000 याचा अर्थ 2 वरती किती शून्य? 4 शून्य. 1 2 3 4. त्यानंतर 4000, 500 25 बनली संख्या 34 लक्ष 24,525. 34 लक्ष 24,525 पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. या अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करणं खूप गरजेचा आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 26,586. प्रश्न क्रमांक 7 घेतोय आपण. या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती? आपल्याला प्रश्न ज्या वेळेला खूप मोठा दिला जातो त्यावेळेला प्रश्नाला तुकड्या तुकड्यांमध्ये सॉल्व्ह करत जा, म्हणजे सोडवत जा. काय म्हटलेलं आहे? ही एक संख्या दिलेली आहे 26,586. या संख्येमधील बाबा या संख्येमध्ये काय आहे? हजार. हजार म्हणजे तुमची नजर कुठे गेली पाहिजे? इथे गेली पाहिजे. व दशक, दशक म्हणजे इथे गेली पाहिजे. स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमती. आता बघा याची स्थानिक किंमत काय आहे? पटकन सांगता येईल आम्हाला 6,000 आहे. याची स्थानिक किंमत किती आहे? 80 आहे. या दोघांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या बेरजा आडव्या सुद्धा करता आल्या पाहिजे. कसं? तर 0 आणि 0 0 होतात. 8 आणि 0 8 होतात. 0 आणि इथे पुढे 0च राहणार आहे आणि 6 या पद्धतीने होणार आहे. उभी जरी बेरीज केली तरी तुमचं उत्तर 6,080 हेच येणार आहे. इथपर्यंतचं आमचं उत्तर झालेलं आहे. याच्या पुढे आम्हाला जायचंय. आणि शतक. आता शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बघा. शतक स्थानावर कोण आहे? 5 आहे. त्याची स्थानिक किंमत किती होते? 500 होते आमची. आणि दशक स्थानावर कोण आहे? दशक स्थानावर पुन्हा आमचा हा 8 आहे, म्हणजे त्याची किती होते? 80 होते. या दोघांची एकत्रित बेरीज किती होते? तर 580 एवढी होते. एकक खाली एकक, दशक खाली दशक असेच अंक लिहिण्याचा सराव ठेवा. एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक या पद्धतीने. आता या दोन्ही बेरजा आमच्या करून झाल्या. त्यानंतर यांच्या बेरजा करून झाल्याच्या नंतर या बेरजातील फरक विचारलेला आहे. फरक काढणे म्हणजे काय? तर वजाबाकी करणे. आता आपल्याला वजाबाकी करायची कुणाची? तर 6,080 मधून 580 आपल्याला वजा करायचे आहेत. म्हणजे 0 8 मधून 8 गेला 0. इथे हातचा घ्यावा लागतो, म्हणजे 10 मधून 5 गेले तर 5 उरतात आणि 5 ॲज इट इज राहतात. म्हणजे 5,500 हे आमचं शेवटचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे आमचं अचूक उत्तर होणार आहे. पुढे जायचंय. या स्वाध्यायातला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? तर इथे सगळेच 3-3 लिहिले सर. काही होत नाही, घाबरायचं काम नाही. 3 3 33 33 333. आता याचं वाचन कसं करायचं सर? असा कॉमा दिला ना, वाचन करणं सोपं होतं. एकक दशक शतकचा गट, हजार दस हजारचा गट आणि हा लक्ष दशलक्षचा गट, म्हणजे 33 लक्ष 33,333 असं वाचन आम्हाला संख्येचं करता आलं पाहिजे. यस, करता आलं पाहिजे. त्यानंतर काय आहे? या 3च्या खाली त्यांनी अशी अंडरलाईन केलेली आहे, त्याला अधोरेखित करणे असं म्हणतात. हा शब्द वापरला जातो बरं, इथेच वापरलेला आहे बघा. या संख्येतील अधोरेखित अंकाची, अधोरेखित याचा अर्थ काय असतं? त्या अंकाच्या खाली रेष मारलेली असते, त्याला म्हणायचं अधोरेखित. अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? याची तुम्हाला काय विचारलेली आहे? स्थानिक किंमत विचारलेली आहे. म्हणजे हा 3 कोणत्या स्थानावर आहे हे विचारलेलं आहे. मग कोणत्या स्थानावर आहे? 3. 3च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 तेवढे शून्य यावर फक्त ठेवून द्या. हे 2 शून्य आणि हे पुढचे 3 शून्य. आणि बेटा आता एवढा वेळ आपली प्रॅक्टिस झाली. 3 वरती 5 शून्य. 5 शून्य कशावर असतात? तर लाखावर असतात, म्हणजे 3 लाख.
कुठे आहे 3 लाख? 3 वरती 5 शून्य पाहिजे आम्हाला. 3 वरती किती शून्य पाहिजे? 6 नको. 3 वरती आम्हाला 5 शून्य पाहिजेत. झालं उत्तर तुमचं. यस, या पद्धतीने सोडवायचे आहेत तुम्हाला प्रश्न. आणि असे प्रश्न विचारले जातात का? असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बघा 9 नंबरचं उदाहरण आहे. काय दिलंय त्यांनी? 4 गुणिले 1000. आता 4 गुणिले 1000 आता आलं की नाही विस्तारित. हा, त्यानंतर 7 गुणिले किती आहेत? तर 1 लाख आहेत सर. इथे 1 लाख लिहून घ्या. मग 1 लाख म्हणजे 1 वरती 5 शून्य. त्यानंतर अधिक 5 म्हटलेलं आहे. देन अधिक 3 गुणिले 10. हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? आता बघा तुम्हाला असं मिक्स करून देतील का? हो देतील. याचा अर्थ काय आहे बरं? 7 गुणिले 1 लाख म्हणजे 7 लाख. आता 7 लाख मोठे असतात. मोठा अंक कुठे जातो? डाव्या बाजूला जातो. त्यानंतर 4 किती? 1000. आता मला एक सांगा तुम्ही, 7 लाख झाले. 7 लाख झाले म्हणजे 10,000च्या जागेवर कोण आहे? कोणीच नाही सर इथे दिलेला. मग शून्य लिहा ना, काही अडचण नाही. म्हणजे 1000च्या जागेवर कोण आलेला आहे आमचा? हा 4 आलेला आहे. 4000. बघा 7 लक्ष 4000. आता 1000च्या नंतर कोण येत असतो सर आमचा? शतक येत असतो. मग शतक दिलेला आहे का? नाही दिलेला. मग लिहा शून्य, काही अडचण नाही. म्हणजे देन हे किती होणार आहेत? तर हे 30 होणार आहेत सर आमचे. म्हणजे तो कुठे आहे? तर दशकच्या स्थानावर आहे. आणि हा 5 एककच्या स्थानावर आहे. ही बनली सर आमची संख्या. मग आहे का ही संख्या तुमची पर्यायामध्ये? 7 लक्ष 4000 35. 7 लक्ष 4000 35. पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर आहे. इथे लक्षात, जिथे काही नाही तिथे शून्य असतो, एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि पुढे चला. झालं 9 नंबरचे उदाहरण आपलं झालं. आता 10 नंबरच्या उदाहरणाकडे आपल्याला जायचंय. तर इथे काय दिलेलं आहे? 5 गुणिले 1 दिला सर आम्हाला, देऊ द्या, काही अडचण नाहीये. अधिक 8 गुणिले 1000 दिलेले आहेत, काही अडचण नाही. आता आम्ही तेवढे स्ट्रॉंग झालो, तेवढं सोडवू शकतो आम्ही. 7 गुणिले 10 दिलेले आहेत, काही अडचण नाही. 6 गुणिले 100 दिलेले आहेत, बरोबर किती? आताच आम्ही सोडवलं सर अशा प्रकारचं उदाहरण. मग सोडवा. काय दिलेलं आहे? याचं काय होईल बेटा? 5 होईल. अधिक याचा अर्थ काय होईल? तर 8000 होईल याचा अर्थ. अधिक याचा अर्थ काय होईल? तर 70 होईल. आणि याचा अर्थ काय होईल आमचा? तर 600 होईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सुरुवातीला कोण घेणार? डाव्या बाजूकडे जात असताना मोठा अंक येतो. इथे 8000 काम झालं 8000चं. देन 600 तर 1000ला खेटूनच असतात, काम झालं. देन हे 70 येणार आहेत सर आमचे, म्हणजे 7 येणार आहेत. आणि हे 5 येणार आहेत. 8675 हे तुमचं अचूक उत्तर आहे. कुठे आहे बघा? 8675. 8675 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर झालेलं आहे. काही अडचण आली का? काही अडचण आली नाही सर आम्हाला. आता पुढचं उदाहरण तुम्हाला पटकन सोडवता आलं पाहिजे बेटा. 11वं उदाहरण आहे. काय आहे 11वं उदाहरण? तर संख्या बघितल्याच्या नंतर आता आम्ही घाबरत नाही सर, घाबरत नाही. कारण आता आम्हाला संख्या वाचन चांगलं येतं. शतकाचा गट, हजाराचा गट आणि लक्षाचा गट म्हणजे 40,56,784 ही काय आहे? दिलेली संख्या आहे. आता पुढे आम्ही उदाहरणाकडे जाणार आहोत. या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज. काय विचारलेलं आहे? 4च्या स्थानिक किमतींची बेरीज. आता 4 इथेही आलेला आहे आणि 4 इथेही आलेला आहे, पण हा 4 सगळ्यात डावीकडे आहे. म्हणजे 4 गुणिले किती? तर 1 2 3 4 5 6. याचाच अर्थ याची किंमत जी आहे ती एवढी आहे सर. हो आहे. मग काय होतंय तर बघूयात. 4 वरती ज्या अर्थाने तुम्ही किती शून्य दिलेले आहेत? 4 शून्य दिले, म्हणजे हे किती आहे? तर 40 लक्ष ही याची किंमत आहे. आणि याची किंमत काय आहे? या 4ची किंमत सर हा एककच्या स्थानावर आहे म्हणून 4च आहे. किती आहे? 4च आहे. याची किंमत 40 लक्ष, याची किंमत मात्र 4च आहे. तर बघा 4च्या स्थानिक किमतींची बेरीज, यांची बेरीज करून घ्या. काय येणार आहे? म्हणजे 40 लक्ष मध्ये 4 मिळवायचे. म्हणजे हे 4 काय डायरेक्ट या 4च्या खाली लिहायचे का? नाही, ते एककच्याच खाली लिहायचे आहेत, कारण ते एककच्या स्थानावर आहे. म्हणजे उत्तर काय होणार आहे तुमचं? तर 0 0 0 0 0 4 40 लक्ष 4 हे तुमचं होणारं उत्तर आहे. त्यानंतर 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? मग आता 5ची स्थानिक किंमत कुठे आहे बरोबर? इथे आहे. 5ची स्थानिक किंमत, 5 वरती किती शून्य? तर 4 शून्य. 5 वरती 4 शून्य म्हणजेच काय सर? याची किंमत झालेली आहे 50,000. आता बघा तुम्हाला उदाहरण दिलं होतं 4च्या स्थानिक किमतींची बेरीज. 4च्या स्थानिक किमतींची बेरीज 40,004, 40 लाख 4 आणि
5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे जास्त आहे म्हणजे फरक काढावा लागेल. याचाच अर्थ काय आहे तर तुम्हाला या 40 लक्ष 4 मधून 40 लक्ष 4 मधून 50,000 वजा करावे लागतील. 50,000 लिहित असताना बेटा फक्त एक काम करायचं आहे, एककच्या खाली एककच लिहा, दशकच्या खाली दशकच लिहा, अंकांच्या खाली अंक लिहायला घाई गडबडीत चूक करू नका. यांची वजाबाकी करा. तर वजाबाकी करताना इथे 4 मधून 0 गेला तर 4 खाली राहतील. 0 मधून 0 ज्या ज्या वेळेला जातात त्या त्या वेळेला 0 0च राहत असतो. इकडनं तुम्ही हातचा आणणार आहात. इथे तुमचे 10 होणार, 9 होणार, इथे 10 होणार. 10 मधून 5 गेले, 5 देन 9 देन 3. या पद्धतीने तुमचं उत्तर होणार आहे. मग उत्तर किती आलं सर आमचं तर या पद्धतीने 39,50,004 39,50,000 आणि 4 39,50,000 आणि 4 हे आमचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि हा प्रश्न 2017च्या परीक्षेला विचारून झालेला आहे. म्हणून प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. त्यानंतरच काय करायचं आहे या पद्धतीने उत्तरं काढता येतात. आलं लक्षात. चला पुढे जाऊयात. स्वाध्याय 3.2. स्वाध्याय 3.2 मध्ये आता तुम्हाला विस्तारित रूप इथे खूप कामाला येणार आहे. 500 रुपयाच्या 120 नोटा म्हणजेच काय बेटा 500 रुपयाच्या नोटा किती आहेत तर 120 नोटा आहेत. याचा अर्थ असा होतो 100 रुपयाच्या 15 नोटा. 100 रुपयाच्या किती नोटा तर 100 रुपयाच्या 15 नोटा. 10 रुपयाच्या 3 नोटा. 10 रुपयाच्या किती नोटा तर 3 नोटा. आणि 1 रुपयाची 7 नाणी. 1 रुपयाची 7 नाणी. आता तुमच्या इथं लक्षात आले असेल की एक म्हणजे एकक, दशक, शतक. आलंय लक्षात. याचाच अर्थ काय होणार आहे मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते. आता इथे आपल्याला विस्तारित रूपच विचारलेलं आहे पण मात्र आपल्याला या संख्या तयार करून घ्याव्या लागतील. संख्या तयार करून घ्याव्या लागतील. मी काय सांगितलेलं आहे जर 0 असेल तर गुणाकारामध्ये 1 2 3 शून्य आहेत. पहिले 3 शून्य देऊन घ्या. 3 शून्य दिले. आता राहिले काय 5 आणि 12. 12 पंचे किती होतात 60 होतात. ते 60 जसे आहे तसेच लिहा. झालं तुमचा गुणाकार इथे क्लिअर कट. येतंय लक्षात. जरी तुम्ही आडवा गुणाकार केला तरी उत्तर तुमचं किती येणार आहे 60,000 एवढंच येणार आहे. त्यानंतर इथे 0 0 देऊन ठेवा. किती आहेत 2 शून्य आहेत. जसे आहे तसेच दिले. उरले काय 15 आणि 1. 15 1 15 लिहा. 15 1 15 झालं तुमचं. त्यानंतर 10 त्रिक किती होतात तर 30 होतात सर आमचे. त्यानंतर 7 1 किती होतात 7 होतात आमचे. बघा संख्या लिहिताना फक्त अशा लिहा. एककच्या खाली एककच येऊ द्या. भले तुम्हाला बेरीज करायचं काम नसलं तरी चालेल पण मात्र आपल्याला शिस्त अशी असली पाहिजे. मग आता बघा बरं काय आहे 60,000 किती आहे 60,000 अधिक विस्तारित रूपच विचारलेलं आहे सर आम्हाला 1,500 अधिक 30 अधिक 7. आता 1,500 मी मुद्दा म्हटलं बरं ते कामाला येणार आहे पुढे तुम्हाला. बघा म्हणजेच 1,500 असे कुठे आहे का तर 60,000 अधिक 1,500 60,000 अधिक 1,500 अधिक 30 अधिक 1 या पद्धतीचं उत्तर कुठे आहे का. तर तुम्हाला इथे मात्र या मार्गदर्शिकेमध्ये काहीतरी गोंधळ त्यांनी करून ठेवलेला आहे. कारण तुम्हाला 100 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 1,500 पाहिजेच आणि या 500 रुपयाच्या 120 नोटा 500 रुपयाच्या 120 नोटा म्हणजे 60,000 म्हणजे वास्तवात आपल्याकडे हे उत्तर येणं अपेक्षित आहे. आणि इथे मात्र 60,000 दिलेले आहेत पण इथे 1,000 दिलेले आहेत. इथे 6,000 दिलेले आहेत. इथे थोडासा त्यांनी गोंधळ केलेला आहे पण पर्यायामध्ये हे उत्तर देणं अपेक्षित होतं. मार्गदर्शिकेमध्ये यामध्ये थोडासा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय नक्कीच. आला लक्षात. तर होतं एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेकमुळे होतं पण उत्तर काय यायला पाहिजे तुमचं 60,000 अधिक 1,500 अधिक 30 अधिक 7. कारण इथे दोन्ही ठिकाणी त्यांनी काय करून ठेवलेले आहेत पर्याय सेम टू सेम केलेले आहेत. ते थोडीशी प्रिंट मिस्टेक त्यांची झाली असेल. आला लक्षात. 6,000च करून ठेवलेले आहेत. चला पुढे जाऊया.
आता मी मगाची 1,500 उल्लेख केलेला होता, तो मुद्दाम केला होता, कारण 2.5 लाख काय म्हटलेला आहे आता, 2.5 लाख. 2.5 लाख याचा अर्थ काय होतो बेटा? 2.5 याचा अर्थ काय आहे? 2.5 याचा अर्थ आहे 2 आणि अर्धा. 2 आणि अर्धा. बघा, 2.5 याचा अर्थ होतो 2 अधिक अर्धा. पण अर्धा काय? अर्धा काय हा एक मोठा विषय आहे. तर अर्धा काय? लाख. आता मला सांगा तुम्ही, लाख म्हणजे किती? तर 1 लाख. मग 1 लाखाचा अर्धा म्हणजे किती? 50,000. किती? 50,000. बघा बरं, 50,000मध्ये 50,000 मिळवले म्हणजे काय होणार आहे? 1 लाख होणार आहे. म्हणजे लाखाचा अर्धा हा काय आहे? अर्धा लाख आहे. मग 2.5 म्हणजे काय? तर 2 लाख. 2 लाख अधिक अर्धा म्हणजे काय? तर 50,000. म्हणजेच 2.5 लाख म्हणजे काय? तर 2,50,000. असे व्यावहारिक शब्दाचं आपल्याला संख्येमध्ये मांडणी करता आली पाहिजे. यांना व्यावहारिक शब्द म्हणतात. आपण 3.5, 4.25, 4.25, 4.25 हे आपले व्यावहारिक शब्द आहेत. आणि तुम्हाला व्यावहारिक ज्ञान आहे का हे यातून तपासलं जातं. यालाच म्हणतात व्यावहारिक ज्ञान. व्यावहारिक ज्ञान म्हणजे फक्त नेहमी असं नाही की किराणा दुकानावरून काहीतरी साहित्य आणलं म्हणजे व्यावहारिक ज्ञान आलं, असा कधीच भाग नसतो. तर बघा, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? आता 2.5 लाख हा विषय तुमचा पहिला क्लिअर झालेला आहे. 2.5 लाख म्हणजे 2 लाख आणि 50,000. आता याला लिहायचंय तुम्हाला विस्तारित रूपात. 2,50,000 याला आम्हाला सर विस्तारित रूपात लिहायचं. मग लिहिणार कसं? तर 2 हा कोणत्या स्थानावर आहे? तर 2 हा आमचा लक्षच्या स्थानावर आहे सर. 2 हा लक्षच्या स्थानावर आहे. आणि 2 गुणिले 1 लक्ष अधिक 5 हा आमचा कोणत्या स्थानावर आहे? तर 10,000 या स्थानावर आहे. मग 2 गुणिले 1 लक्ष अधिक 5 गुणिले 10,000. 5 गुणिले 10,000 यालाच म्हटलं जातं 2.5 लाख. ही संख्या विस्तारित रूपात या पद्धतीने आम्हाला लिहिता येईल. 2 गुणिले 1 लाख अधिक 5 गुणिले 10,000. 2 गुणिले 1 लाख, 2 गुणिले 1 लाख अधिक 5 गुणिले 10,000. पर्याय क्रमांक 4 हे आमचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आम्हाला बघायचा आहे. काय दिलेला आहे? तर 3 गुणिले 1 लाख अधिक, इथे आपण लिहून घेऊया 3 गुणिले 1 लाख अधिक 7 गुणिले 10,000, 7 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000, 5 गुणिले 1,000 हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे? म्हणजे यापासून सुरुवातीला संख्या तयार करा, म्हणजे मग नंतर पर्यायाकडे आपण जाऊयात. 3 गुणिले 1 लाख याचा अर्थ होतो 3 लाख. याचा अर्थ होतो 3 लाख. आणि 7 गुणिले 10,000 याचा अर्थ होतो 70,000. आणि 5 गुणिले 1000 याचा अर्थ होतो 5,000. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे 3 लाख आणि 75,000. 3 लाख आणि 75,000. आता 3 लाख आणि 75,000 असं संख्येच्या रूपात इथे कुठेच लिहिलेलं नाहीये. पण इथे 3 लाख हे काय आहेत? तर 3 लाख हे पूर्ण आहेत. हे काय आहेत? पूर्ण आहेत. आणि 75,000 असं काही म्हटलेलं नाहीये. तर 75 याचा अर्थ आहे 75,000 म्हणजे पाऊण लाख. 3 लाख आणि पाऊण लाख किती झाले? तर 4.25. 4.25 लाख. बघा बरं, 2.5 लाख का नाही? 2.25 का नाही? 4.25 लाख हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला संख्या या व्यावहारिक भाषेत सुद्धा ओळखता आल्या पाहिजेत. येतंय लक्षात?
बघा पुढचं उदाहरण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलेला आहे प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5,45,035 5,45,035 कारण शतकच्या ठिकाणी काय आहे 0 आहे. या संख्येमधील 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत 10,000 स्थानावर कोण आहे तर हा 4 आहे. याची काय आहे 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे स्थानिक किंमत याची पटकन तर 40,000 एवढी असणार आहे सरांची. बरोबर आहे. स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानावर कोण आहे आमचा तर 3 आहे. त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे सर आमची 30 असणार आहे. दोन्ही ठिकाणच्या आम्हाला स्थानिक किमती मिळालेल्या आहेत. स्थानिक किंमत यातील फरक किती म्हणजे काय करणार आहात तुम्ही तर 40,000 मधून फक्त 30 वजा करणार आहात. याचाच अर्थ काय आहे बेटा इथे 7 राहणार आहे इथे 9 राहणार आहे इथे 9 राहणार आहे इथे 3 राहणार आहे. आला लक्षात म्हणजे याकडून आपण पाठीमागे हातचा घेतलेला आहे म्हणजेच 39,970 39,970 पर्याय क्रमांक 3 हे यासाठी आपला अचूक उत्तर होतं. आणि 2018 साली हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता म्हणून तुम्हाला विस्तारित मांडणी कळणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 इथेही काय दिलेलं आहे तर अधोरेखित. आता हे अधोरेखित कधी विसरायचं नाही बरोबर. तर काय दिलेलं आहे इथे दिलेले आहेत 35 असे दिलेले आहेत. हे 35 आणि 353 याचाच अर्थ काय आहे तर 35,35,353 अधोरेखित कोणाला केलं तर या 5 ला अधोरेखित केलं आणि या 3 ला अधोरेखित केलं म्हणजे शतकस्थानचा अंक आणि हा जो लक्षस्थानचा अंक आहे यांना अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती मग स्थानिक किंमत किती याची आहे सर 300 आणि याची किती आहे तर 5 लाख. पुन्हा इथं आम्ही काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत. करा मग वजाबाकी 5 लक्ष वजा 300 आम्हाला वजाबाकी आता करता येते. 5 लक्ष आणि 300 यांची वजाबाकी करायची आहे म्हणजे इथे राहणार आहे 0 इथे 10 होतील इथे 4 इथे 10 इथे 9 राहतील ते इथे येतील या पद्धतीने इथे 9 राहतील इथे 10 म्हणजेच काय 7 9 9 आणि 4 म्हणजे तुमचं उत्तर आलेलं काय आहे तर 4,99,700 4,99,700 कुठे आहे 4,99,700 पर्याय क्रमांक 1 हे आमचं अचूक उत्तर आहे. बरोबर आहे का यस तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढे आम्हाला जायचं आहे तर पुढे काय विचारलेलं आहे तर या पद्धतीने दिलेली आहे संख्या 29 34 546 अधोरेखित केलेला आहे. कुणाला तर 4 आणि 4 लाच अधोरेखित केलेला आहे. हे 4 दशकच्या स्थानावर आहे हे 4 कुठे आहेत तर हजारच्या स्थानावर आहेत. या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती. आता बघा स्थानिक किमतीचं बराच वेळ आपण करतोय पण इथे काय विचारलेला आहे प्रश्न अधोरेखित अंकांच्या दर्शनी म्हटलेला आहे इथे दर्शन दिलेला आहे. आला लक्षात दर्शनी किमतीतील फरक. दर्शनी किंमत कधी बदल होतो का तर नाही. आई आईच वडील वडीलच महादेव महादेव आणि गणपती म्हणजे गणपती. आता 4 आणि 4 चा फरक काय होईल बरं 0 होईल. काय होईल 0 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय होणार आहे अचूक उत्तर इथे आपलं होणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला इथे 34 दिलेले 30 दिले त्यानंतर 258 दिले. याचाच अर्थ काय आहे तर 34,30,258 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत. कोणत्या अंकाची 2 या अंकाची स्थानिक विचारलेली आहे म्हणजे 200 आहे ती सर. आता आम्हाला एवढं तरी निश्चितच कळतंय स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 8 ची स्थानिक किंमत किती आहे तर 8च आहे. आता मला सांगा आपल्याला या 2 संख्यांची तुलना करायची आहे 200 आणि 8 या 2 संख्यांची तुलना करायची आहे. तुलना करायची आहे म्हणजे कोण लहान कोण मोठा किती पटीने मोठा हे आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये किती पट आहे 8 या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा म्हणजे 8 पेक्षा 200
हे किती पटीने मोठे आहेत? 25चा 8 हा 200. जर 25चा पाढा तुमचा पाठ असेल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की या 8ला तुम्ही 25ने जर गुणलं तर उत्तर तुमचं 200 येतं. 25चा 8 हा 200 म्हणजे 8 पेक्षा 200 हे 25 पटीने मोठे आहेत. 25 पटीने मोठे आहेत. आता काही म्हणणार सर की आम्हाला हे नाही समजलं किंवा आमचा 25चा पाढाच पाठ नाहीये. बेटा मग घाबरू नका. त्यासाठी काय करा तर 8 पेक्षा 200 हे कितीने मोठे आहेत हे काढण्यासाठी तुम्ही सरळ सरळ दुसरं एक काम करू शकता. या 200ला 8ने मोठ्या संख्येला लहान संख्येनं फक्त भाग देऊन टाका. तुमचं उत्तरही 25च येणार आहे. बघा 8 दोन्ही 16 होतात. 20 मधून 16 गेले तर 4 उरतात. वरून शून्यचा घेतला 8 45 होतात. याचाच अर्थ आमचं उत्तर म्हणजे आमचा भागाकार 25 आलेला आहे. म्हणजे किती पट आहे तर 25 पट आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं बेटा अचूक उत्तर आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला जे सोपं वाटेल आणि ज्यामुळे आपलं उत्तर अचूक येईल त्या पद्धतीने उदाहरण सोडवणं गरजेचं आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये घाई करायची नसते. हे फक्त लक्षात ठेवायचं सूत्र. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 8 आहे. एका 4 अंकी संख्येत एक 4 अंकी संख्या आहे. बरोबर 4 अंकी संख्या आहे. एका 4 अंकी संख्येत P Q R S हे अनुक्रमे 1000 अनुक्रमे म्हटलेलं आहे. म्हणजे P हा 1000च्या स्थानावर आहे, Q हा शतकच्या स्थानावर आहे, R हा दशकच्या स्थानावर आहे आणि S हा एककच्या स्थानावर आहे. असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल? बघा बरं. P कोणत्या स्थानावर आहे? 1000च्या स्थानावर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? P गुणिले 1000. P गुणिले 1000 अधिक देत असतो आपण अंक बदलला की. Q गुणिले काय होईल? कोणत्या स्थानावर आहे? 100च्या स्थानावर आहे. देन अधिक R गुणिले काय होईल? दशकच्या स्थानावर आहे. अधिक S कोणत्या स्थानावर आहे? तर तो एककच्या स्थानावर आहे. आमचा S कोणत्या स्थानावर आहे? एककच्या स्थानावर आहे. याचाच अर्थ असा असतो 1000 P. P किती? तर 1000. 100 Q अधिक 10 R अधिक S गुणिले 1 म्हणजे एकच S. या पद्धतीने 1000 P अधिक 100 Q अधिक 10 R अधिक S पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. या पद्धतीने बेटा आपण सोडवणं गरजेचं होतं. स्वाध्याय येतंय लक्षात? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? शेवटपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी बघितला असेल त्यांना निश्चितच कळाला असेल. याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवले जातील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चितच सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून ठेवा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत पाठवा. आणि ही सगळी तळमळ कशासाठी आहे तर ग्रामीण परिसरातून गोरगरीब घरातली जी काही मुलं आहेत ती स्कॉलरशिपचा फॉर्म त्यांनी भरलेला आहे आणि त्यांना मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे. त्यांचे पॅरेंट्स फोन करतात, काही विद्यार्थी या महाराष्ट्रातले विद्यार्थी फोन करतात. त्या विद्यार्थ्यांसाठी चाललेली ही तळमळ आहे. कारण तुमच्या ज्ञानामध्ये कुठेतरी वाढ व्हावी, त्यानंतर तुम्हाला कुठेतरी एक चांगली संधी मिळावी शिक्षणाची. आणि आजचं वातावरण खूप छान आहे, प्रत्येकाकडे मोबाईल्स आहेत, त्यांचा चांगला वापर करा बेटा आणि या पद्धतीचं नॉलेज घेत राहा. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून ठेवा. आपल्यासारखेच काही मित्रमंडळी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फक्त तुम्ही पोचवण्याची जबाबदारी तेवढी मी तुमच्यापर्यंत देतो. बाकी मी तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही. त्यानंतर व्हिडिओ जर आवडला लाईक करून ठेवा. पुढे कोणत्या घटकावरती व्हिडिओ लवकर पाहिजे तुम्हाला तेही कमेंट करून सांगा. तसा आपण सगळा सिलेबस यावरती घेणारच आहोत. तुमच्यापर्यंत अवघड टॉपिक सोप्या पद्धतीनं निश्चितच मी तुम्हाला करून देणार आहे आणि मुलाला मूल म्हणून समजून मी निश्चितच सांगणार आहे. आणि यापेक्षा जर सोपी भाषा हवी असेल तर तेही सांगा. काही जर नाही कळालं तर हा माझा नंबर आहे बेटा, या नंबरवरती तुम्ही फोन करून मला पर्सनली सुद्धा बोलू शकता. फक्त फोन करताना काय करा की सायंकाळच्या वेळेला फोन करा. सायंकाळच्या वेळेला म्हणजे
साधारण 5 ते 7 ही वेळ सोडून फोन करा. दुपारी जरी फोन केला तरीही चालण्यासारखा आहे. जर समजा फोन नाही उचलला गेला, व्हॉट्सॲपला मेसेज टाका. एखादं गणित नाही कळालं त्याचा फोटो पाठवा. तुमचं समाधान नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेन. एवढीच तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्कीच नेऊन पोचवा. कारण तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांच्या पालकांचे मला फोन येतात की सर तुमची काही ऑनलाईनला बॅच वगैरे आहे का? पण ऑनलाईनला बॅच घेण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचणं हाच माझा खरा हेतू आहे. नाहीतर असं नाही की यूट्यूबला 5-10 लेक्चर दाखवायचे आणि कुठेतरी तुम्हाला बॅच परचेस करायला लावायची, असं तरी सध्या काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोचवाल यातील मात्र शंका नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेचच भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि असाच अभ्यास करत राहायचा आहे सगळ्यांनी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.